नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील शिंदे ई सायन्स गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आता आपण या चॅनलवरती काय करणार आहे तर सीईटी, जेई या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत याच्यासाठी लागणारे मॅथ्सचे प्रिपरेशन आपण या चॅनलवरती तुमचे करून घेणार आहे। मग आता या चॅनलवरती आपण कशा पद्धतीने तुमचे प्रिपरेशन्स करून घेणार आहे याचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला सुरुवातीच्या 1 मिनिटात देतो आणि त्याच्यानंतर आपण आपल्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। मग याच्यावरती करताना आपण काय करणार आहे, जे काय तुम्हाला 12th साठी 11th साठी जे काय चॅप्टर्स तुम्हाला सीईटीला किंवा जेईला लागतात याची क्विक रिव्हिजनचा व्हिडिओ आपण सुरुवातीला घेणार आहे आणि तो व्हिडिओ झाल्या लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरचे प्रीवियस इयर्स जे काही क्वेश्चन्स पेपर्स असतील त्याच्यामध्ये आलेले क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून देणार आहे। आता प्रीवियस इयरचे सगळेच क्वेश्चन्स मी बऱ्यापैकी तुम्हाला सॉल्व्ह करून देईलच, पण सगळ्यात जास्त भर आपला जो काय असेल सुरुवातीला तो 2020च्या क्वेश्चन्स वरती असेल। कारण 2020च्या क्वेश्चन्स मध्ये जर बघितलं आपण म्हणजे 2020 साली जी सीईटी झाली त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या शिफ्ट्स झाल्या, मग त्याच्यामुळे त्याचे क्वेश्चन्स जे काय आहेत ते क्वेश्चन्स खूप सारे क्वेश्चन्स आहेत। सो सुरुवातीला आपण काय करूया, 2020 साली जे काय आलेले क्वेश्चन्स आहेत ते सुरुवातीला सॉल्व्ह करून घेऊया। ते सॉल्व्ह करून झाले की लगेचच आपण काय करूया त्याच्या प्रीवियस इयरचे सुद्धा क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन। बरं, हे जे काय क्वेश्चन्स आपण घेणार आहे ते क्वेश्चन्स घेताना मी तुमचे टॉपिक वाईज म्हणा, पॉईंट वाईज म्हणा, जसं गरजेचं असेल त्या पद्धतीने आपण हे तुमचे क्वेश्चन्स घेणार आहे। मग आता आपण वेळ न घालवता काय करूया, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, मॅथमॅटिकल लॉजिक हा जो काही 12th चॅप्टर आहे त्याचे आपण काय करणार आहे, क्विक रिव्हिजन एक घेणार आहे। मग या चॅप्टरमध्ये काय काय पॉईंट्स आहेत, कोणत्या पॉईंट्सवरती तुम्हाला सीईटीला क्वेश्चन्स येऊ शकतात याची एक क्विक रिव्हिजन आपण पाहणार आहे। ठीक आहे, मग आता बघा पहिला पॉईंट जो आहे मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये पहिला पॉईंट जो आहे तो आहे स्टेटमेंट। मग स्टेटमेंट म्हणजे काय किंवा सेंटेन्स म्हणजे काय ह्या गोष्टी तुम्हाला पटकन समजल्या पाहिजेत। एकदम सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं म्हणजे स्टेटमेंट म्हणजे असं सेंटेन्स आहे, बघा स्टेटमेंट म्हणजे सेंटेन्सच आहे, पण असं सेंटेन्स आहे ते की ज्याची एकतर व्हॅल्यू ट्रू असेल किंवा एकतर व्हॅल्यू फॉल्स असेल। म्हणजे काय, या स्टेटमेंटचं म्हणजे हे जे काही सेंटेन्स असेल त्याची आयदर व्हॅल्यू ट्रू असेल और काय असेल फॉल्स असेल, दोन्हीही एकाच टायमिंगला नसणार आहेत। म्हणजे हे समजून घ्या। सो डेफिनेशन जर तुम्ही याची पुस्तकात बघितली तर तिथं सांगताना त्यांनी काय सांगितलंय, इट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स। मग डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय तर त्याची व्हॅल्यू एकतर ट्रू असेल नाही तर काय असेल फॉल्स असेल, अशाच यांना आपण काय म्हणतो स्टेटमेंट म्हणतो। मग फॉर एन एक्झाम्पल जर आपण बघायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की एखादं एक्झाम्पल म्हणलं तर मग द सन इज अ स्टार। मग आता बघा सन हा स्टार आहे हे आपल्याला माहिती आहे ना, मग त्याची व्हॅल्यू जी काय आहे म्हणजे जर मी तुम्हाला स्टेटमेंट म्हणलं असं की सन इज अ स्टार तर तुम्ही काय म्हणणार, येस याची व्हॅल्यू काय आहे, ट्रू व्हॅल्यू आहे। मग एकच व्हॅल्यू आहे ना याची ट्रू, म्हणून याला काय म्हणतो आपण स्टेटमेंट म्हणतो। पण मी याच ठिकाणी जर म्हणलं कम हिअर, आता कम हिअर म्हणजे काय, याची व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स मध्ये आपण सांगू शकत नाहीये ना, म्हणून कम हिअर हे जे काय असणार आहे याला आपण सेंटेन्स म्हणतो। म्हणजे ज्याची व्हॅल्यू ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे सांगू शकतो ते झालं स्टेटमेंट, आणि जिथं सांगू शकत नाही ते झालं सेंटेन्स। मग आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्यापैकी इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लामेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट किंवा सजेशन्स या ज्या काही गोष्टी आहेत याच्या प्रकारचे जे काही सेंटेन्सेस असतात या फॉर्मॅटमध्ये ते सगळेच्या सगळे सेंटेन्स म्हणून म्हणायचं। इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय, जिथं आपण क्वेश्चन्स विचारतो ज्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो ते सगळे, एक्सक्लामेटरी उद्गारवाचक चिन्हवाले, त्याच्याच बरोबर कमांड आहे, मग ऑर्डर आहे, रिक्वेस्ट असेल एखाद्या केलेली किंवा एखाद्याला दिलेला सजेशन असेल, हे सगळेच्या सगळे सेंटेन्सचे जे काही प्रकार आहेत त्याला सेंटेन्स असं म्हणायचं। ठीक आहे, सो हे 2 पॉईंट सुरुवातीला तुमच्या नीट लक्षात आले असतील। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे तो पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे ट्रूथ टेबल। सो आता हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आहे ट्रूथ टेबल। सो आता ट्रूथ टेबल्स बघताना मी तुम्हाला एक चार्ट इथं ड्रॉ करून दाखवतो, त्या पद्धतीने तुम्ही जर लक्षात ठेवलं तर ट्रूथ टेबलवरचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही। मग बघा आपल्याला माहिती आहे आपण 2 स्टेटमेंटसाठी सुरुवातीला बघूया, पी आणि क्यू अशा आपल्याकडे 2 स्टेटमेंट असतील तर आपण त्याचा ट्रूथ टेबल काढायचा असेल तर पी ची व्हॅल्यू काय घेतो, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, आणि क्यू ची जी काय व्हॅल्यू आहे ती घेताना घेतो ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स। आता ट्रूथ टेबलमध्ये पहिली कनेक्टिव्हिटी लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणून आपण पॉईंट बघितलेला आहे, त्याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या कनेक्टिव्हिटीज बघितल्या होत्या,
कंजंक्शन बघितलं होतं, डिसजंक्शन बघितलं होतं, कंडिशनल बघितलं होतं, बाय कंडिशनल बघितलं होतं आणि निगेशन बघितलं होतं. या ज्या काही 5 कनेक्टिव्हिटीज आहेत, याच 5 कनेक्टिव्हिटीजवरती आपल्याला त्याचा ट्रुथ टेबल ड्रॉ करायचा. मग ट्रुथ टेबलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेऊया, P and Q. आता बघा, हे कंजंक्शनचं साईन आहे, बट ज्यावेळी कंपाऊंड स्टेटमेंट दिलं जातं म्हणजे वर्डमध्ये दिलं जातं त्यावेळी तिथं काय कंजंक्शन असं नाही दिलं जात, तर त्याच्याऐवजी काय शब्द वापरला जातो, अँड शब्द वापरला जातो, बट शब्द वापरला जातो, ॲज वेल ॲज म्हणजे अँडला सिमिलर असलेले शब्द वापरले जातात. सो म्हणताना आपण काय म्हणणार याला, P and Q. मग P and Q मध्ये तुम्ही लक्षात काय ठेवा, अँड जर असेल म्हणजे 2 स्टेटमेंटच्या मध्ये अँड ही कनेक्टिव्हिटी असेल तर ट्रुथ टेबलमध्ये त्याची व्हॅल्यू कशी लक्षात ठेवायची, जर दोन्हीही स्टेटमेंट म्हणजे ज्या दोघांचा अँड घ्यायचा चाललाय त्या दोघांची व्हॅल्यू ट्रू असेल तरच आन्सर ट्रू लिहायचं, अदरवाईज फॉल्स लिहायचं. मग बघा, ह्या दोघांचं म्हणजे ज्या दोघांचं अँड घेतोय त्यांची व्हॅल्यू ट्रू आहे, हा पण ट्रू आहे, हा पण ट्रू आहे, तरच आन्सर ट्रू. पहा, इथं दोघं ट्रू आहेत का, नाही आहेत. इथं दोघं ट्रू आहेत का, नाही आहेत. इथं दोघं ट्रू आहेत का, नाही आहेत. मग जर ट्रू नसेल तर राहिलेल्या सगळ्यांचीच व्हॅल्यू काय लिहायची तुम्ही, फॉल्स लिहायची. ठीक आहे. सो अँड साठी लक्षात आलं, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. त्याच पद्धतीने आपण डिसजंक्शन दॅट इज आपण स्टेटमेंट फॉर्म मध्ये बघितलं तर ऑर म्हणून येतं स्टेटमेंटमध्ये, आहे की नाही. मग ऑर साठी काय लक्षात ठेवायचं, जसं अँड साठी दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, तसं ऑर साठी दोन्हीही फॉल्स असतील तर फॉल्स. मग बघा, हे 2 फॉल्स आहेत का, नाही आहेत. हे 2 फॉल्स आहेत का, नाही आहेत. हे दोघं फॉल्स आहेत का, नाही आहेत. हे दोघं फॉल्स आहेत का, आहेत. मग जर दोन्हीही फॉल्स असतील तर आणि तरच आन्सर काय लिहायचं, फॉल्स, अदरवाईज सगळ्यांचे आन्सर्स काय असणार आहेत या ठिकाणी, ट्रू असणार. या पद्धतीने लक्षात ठेवा, कुठल्या तरी एकासाठी लक्षात ठेवा, बाकीचे त्याच्या अपोजिट लिहायचे आपल्याला. ओके. त्याचबरोबर नेक्स्ट असणार आहे आपला कंडिशनल. मग आता कंडिशनल साठी काय लक्षात ठेवायचं, तर कंडिशनल साठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट. बघा का, तर कंडिशनलचं लक्षात ठेवताना तुम्हाला कसं ठेवायचंय, जर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल आणि त्याच्यासाठीचं दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तर आणि तरच फॉल्स लिहायचंय. बघा, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स. मग बघा, इथं या ठिकाणी पहिलं ट्रू आहे म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट P आहे, सो पहिलं ट्रू आहे, सेकंड स्टेटमेंट Q आहे, पण याच्यासाठीचं सेकंड स्टेटमेंट फॉल्स आहे का, नाहीये. सो मग सेकंड हे आपल्या कंडिशन मध्ये बसत नाही. पुढं काय, पहिलं ट्रू आहे त्याच्यासाठी दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे ना, सो याचा आन्सर काय लिहायचं, फॉल्स लिहायचं. बघा, पहिलंच ट्रू नाहीये सो आपल्या कंडिशन मध्ये बसत नाही, पहिलंच ट्रू नाहीये सो आपल्या कंडिशन मध्ये बसत नाही. मग जिथं पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स आहे त्याचाच आन्सर फक्त काय लिहिणार तुम्ही, फॉल्स लिहिणार. अदरवाईज आपल्याला माहिती आहे काय असणार आहे, त्याच्या अपोजिट म्हणजे ट्रू असणार आहे. शेवटचं काय राहिलं फक्त आपलं, मग सांगा आता, बाय कंडिशनल. सो बाय कंडिशनल वेळी लक्षात ठेवताना काय ठेवा, दोन्हीही समान असतील. समान म्हणजे काय, P ट्रू आहे तर Q पण ट्रूच पाहिजे, P फॉल्स आहे तर Q पण फॉल्स पाहिजे, म्हणजे समान झाले, दोन्हीही सारखेच आहेत. सो जिथं दोन्हीही समान असतील त्याचा आन्सर ट्रू लिहा, जिथं डिफरंट असतील त्याचा आन्सर फॉल्स असणार आहे ऑब्व्हियसली. सो बघा, हे पण ट्रू आहे, हे पण ट्रू आहे, सारखे आहेत तर आणि तरच आन्सर काय लिहायचं आहे आपल्याला याचं, ट्रू. दोन्ही समान आहेत का, नाही, तर आन्सर काय लिहिणार याचा आपण, फॉल्स लिहिणार आहे. ओके. सो या ठिकाणी आपण ब्लॅक पेनाने लिहूया थोडंसं. दोन्हीही समान नाही आहेत सो याचा आन्सर असेल फॉल्स. पण आता इथं ठिकाणी बघितलं तर हा पण फॉल्स आहे आणि हा पण फॉल्स आहे, सो दोन्ही समान असतील तर आन्सर काय लिहिणार आहे आपण, ट्रू लिहिणार आहे. ठीक आहे. याचबरोबर हे तर झाले आपले 4. आणि निगेशन. सो निगेशन वेळी एकच स्टेटमेंट असतं, कोणत्या तरी एकाच स्टेटमेंटचं काय केलं जातं, निगेशन केलं जातं. सो निगेशन सगळ्यात सोपं, ट्रू असेल तर त्याचं फॉल्स लिहायचं आणि जर फॉल्स असेल तर त्याच्यासाठी आन्सर काय लिहायचं, ट्रू लिहायचं. ठीक आहे. सो ट्रूथ टेबल तुमच्या लक्षात आला असेल. आता लक्षात ठेवायचं काय, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. अँड असेल तर काय लक्षात ठेवायचं, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. ऑर असेल दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. कंडिशनल असेल पहिलं स्टेटमेंट ट्रू दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. आणि बाय कंडिशनल असेल दोन्हीही समान असतील, समान म्हणजे कळालं ना, ट्रू ट्रू हे समान झालं, तसंच फॉल्स फॉल्स हे पण समान झालं. मग दोन्हीही सिमिलर असतील म्हणजे सारखे असतील तर ट्रू लिहायचं, अदरवाईज फॉल्स लिहायचं. निगेशन सगळ्यात सोपं असतं, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू लिहायचं. ठीक आहे.
सो ट्रूथ टेबल हा पण पॉईंट लक्षात आला असेल आणि हा पॉईंट महत्त्वाचं करायचं, याला स्किप करायचं नाहीये कारण याच्यावरती बऱ्याच वेळेला सीईटीला प्रश्न विचारला जातो. याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे तो आपल्याला बघायचा आहे निगेशन. मग आता निगेशन बघताना काय करायचंय तर दोन प्रकारे निगेशन्सचे क्वेश्चन्स येतात. एक असतो तो स्टेटमेंट फॉर्म असतो आणि एक असतो तो लॉज ऑफ निगेशन म्हणून असतो. म्हणजे लॉ ऑफ निगेशन यूज करून त्याचं निगेशन करायचं असतं ते वेगळं, आणि एक असतात ते आपल्याला वर्डमध्ये येतात किंवा स्टेटमेंट फॉर्ममध्ये येतात, त्याचं निगेशन करणं. ह्या दोन गोष्टी डिफरंट्स आहेत. सो सुरुवातीला स्टेटमेंट फॉर्मसाठी म्हणजे वर्डमध्ये येतात, एखादं सेंटेन्स दिलेलं असतं आपल्याला, त्या सेंटेन्सचं निगेशन करा म्हणलं तर त्याच्या ठिकाणी मी जे काही चेंजेस तुम्हाला लिहून देणार आहे तेच चेंजेस तुम्ही तिथं करायचे आणि स्टेटमेंटचं निगेशन करायचं. मग आता चेंजेस जे काय आहेत ते चेंजेस काय आहेत ते सुरुवातीला आपण या ठिकाणी बघूया. बघा, या चेंजेसमध्ये पहिला चेंज आहे, जर तुम्हाला जे काही स्टेटमेंट दिलंय त्याच्यामध्ये जर ऑल हा वर्ड दिला असेल, ओके, तर त्या ऑलचं तुम्ही काय करायचं, सम करायचं. बघा, हे आपण एक्झाम्पल वेळी कसं वापरायचं हे तर बघणारच आहे, पण या ठिकाणी क्विक रिव्हिजन मध्ये सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जर सम दिलं असेल तर त्या सम साठी ऑल करायचं, म्हणजे हा वर्ड चेंज करायचा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट, जर तुम्हाला एव्हरी दिलं असेल तर एव्हरीचं सम करायचं. बघा, एव्हरीचं सम करा, पण सम आलं तर त्याचं ऑलच करायचं, त्याच्यासाठी एव्हरी लिहायचं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, हे जे काही साइन आहे याला उलटा ए नाही म्हणायचा, याला म्हणतात फॉर ऑल. बघा, याचा अर्थ पण लक्षात ठेवा कारण या टाईपवरती सुद्धा आपल्याला नंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. या चिन्हाला म्हणायचं काय, फॉर ऑल. मग फॉर ऑलचं जर साइन आलं तर देअर एक्झिस्ट, ठीक आहे, या साइनला काय म्हणतात, देअर एक्झिस्ट. मग फॉर ऑलचं साइन आलं तर त्याचं कन्वर्जन करून देअर एक्झिस्ट लिहायचं. देअर एक्झिस्टचं साइन आलं तर त्याच्यासाठी फॉर ऑल लिहायचं. त्याचबरोबर जर दिलेल्या स्टेटमेंटमध्ये कुठंही इक्वल्स टूचं साइन दिलं असेल तर त्याला नॉट इक्वल्स टू करायचं. लेस दॅन दिलं असेल तर ग्रेटर दॅन करायचं. बघा, आता इथे एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, इकडं इक्वल्स टू दिलं नसेल तर इकडं इक्वल्स टू घ्यायचं. ओके, लेस दॅनचं ग्रेटर दॅन करा, पण इथं त्यांनी इक्वल्स टू साइन दिलं नाही तर ग्रेटर दॅन केल्यानंतर त्याच्यासोबत इक्वल्स टू साइन घ्यायचं. पण समजा जर इथं लेस दॅन इक्वल्स टू दिलं असेल, इकडं फक्त ग्रेटर दॅन घ्यायचं. म्हणजे लेस दॅनचं ग्रेटर दॅन होतं, इक्वल्स टू साइन डिपेंड आहे. इकडं दिलं नसेल तर इकडं द्या, इकडं दिलं असेल तर त्या ठिकाणी देण्याची गरज नाहीये, म्हणजे चेंज केल्यानंतर देण्याची गरज नाहीये. ओके, त्याच पद्धतीनं आठवा आहे, जर ग्रेटर दॅन दिलं असेल तर लेस दॅन इक्वल्स टू. सेम इथं ग्रेटर दॅनचं लेस दॅन करा, इक्वल्स टू साइनचं सिमिलर. दिलं असेल तर घेऊ नका आणि दिलं नसेल तर त्या ठिकाणी घ्या. ठीक आहे, सो निगेशन पर्यंतचे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. एक 2-3 पॉईंट्स राहिलेले आहेत ते आपण काय करूया, फळापासून घेऊया. नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे, आपला लॉज ऑफ निगेशन. आता लॉज ऑफ निगेशन मध्ये जे काय आपण सिम्बल्स बघितलेले आहेत त्या सिम्बल्ससाठीच आपल्याला काय करायचं आहे, निगेशनचे लॉ बघायचे. सो पहिला लॉ जो आहे तो आहे अँड साठी लिहिलेला, बरोबर. म्हणजे अँड म्हणजे काय म्हणूया आपण, कंजंक्शन. मग कंजंक्शन साठीचं निगेशन जे आहे ते करताना कसं करायचं बघा, जर निगेशन आपण या ब्रॅकेटला दिलं तर दोघांनाही निगेशन सेपरेट करायचं. बघा, पीला आणि क्यूला दोघांना निगेशन सेपरेट करायचं, आणि अँड असेल तर त्याचं मात्र काय करायचं, ऑर करायचं. ठीक आहे, त्याच पद्धतीनं जर ऑर साठीचा विचार केला तर निगेशन दोघांनाही सेपरेट करायचं, आणि ऑर असेल तर काय करायचं, अँड. सो याला निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणतात, याला निगेशन ऑफ डिसजंक्शन. कंजंक्शनचं निगेशन घेताना निगेशन सेपरेट करा, अँडचं ऑर करा. डिसजंक्शनचं घेताना निगेशन सेपरेट करा, ऑरचं अँड करा. आता या ठिकाणी कंडिशनलचं निगेशन घ्यायचंय. सो कंडिशनलचं निगेशन घेताना कसं घ्यायचं लक्षात ठेवा, कंडिशनल घेताना पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज ठेवायचंय, अँड करून दुसऱ्याचं निगेशन घ्यायचं. ठीक आहे, आणि बाय कंडिशनल वेळी मात्र लक्षात काय ठेवायचं, पहिलं तसंच अँड करून दुसऱ्याचं निगेशन, ऑर दुसरं स्टेटमेंट तसंच अँड करून पहिल्याचं निगेशन. सो कंडिशनल वेळी लक्षात आलं, पहिलं स्टेटमेंट तसंच ठेवायचं, अँड करून दुसऱ्याचं निगेशन. पण बाय कंडिशनल वेळी पहिलं स्टेटमेंट तसंच ठेवून अँड करून दुसऱ्याचं निगेशन घ्यायचं, पण याच्या सोबतीला ऑर मध्ये अजून काय घ्यायचं, आता दुसरं स्टेटमेंट तसंच ठेवायचं, अँड करून पहिल्याचं निगेशन घ्यायचं. ठीक आहे,
शेवटचा आहे निगेशन ऑफ निगेशन. सो निगेशन ऑफ निगेशन घेताना नेहमी लक्षात ठेवायचं की निगेशनला निगेशन निघून जातं आणि जे काय स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट फक्त शिल्लक राहतं. सो हे आहेत लॉज ऑफ निगेशन. याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सो कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह सीईटीला जर विचार केला, कोणतंही एखादं स्टेटमेंट गिवन स्टेटमेंट देतात, त्या गिवन स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स काय असू शकतो, इनव्हर्स काय असू शकतो किंवा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असू शकतो, हा क्वेश्चन तुम्हाला सीईटीला येऊ शकतो. सो गिवन स्टेटमेंट नेहमी तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये असतं, पी कंडिशनल क्यू. सो ह्या गिवन स्टेटमेंटचं जर आपण कॉन्व्हर्स केला तर मी सध्या स्टेटमेंट फॉर्ममध्येच आपल्याला बघायचं आहे, नंतर तिथं आपण त्याला वर्डमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आपण एक्झाम्पल्समध्ये शिकूया. मग बघा, पी इम्प्लाइज क्यू किंवा पी कंडिशनल क्यूचा जर कॉन्व्हर्स करायचा असेल तर क्यू पहिल्यांदा लिहायचा, कंडिशनलचं साईन तसंच पी. म्हणजे या दोघांची फक्त अदलाबदल केली, चिन्ह बदलायचं नाहीये, ना कॉन्व्हर्सला, ना इनव्हर्सला, ना कॉन्ट्रापॉझिटिव्हला, फक्त याची पोझिशन चेंज केली आपण. इनव्हर्स असेल, इनव्हर्स वेळी काय करायचं, जे काय गिवन स्टेटमेंट आहे की नाही त्यात जे दोन स्टेटमेंट दिले होते त्यांचं निगेशन. म्हणजे काय, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज तसंच निगेशन ऑफ क्यू. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हला मात्र काय करायचं, तर हे जे काय इनव्हर्समध्ये आपण लिहिले की नाही यांची जागा बदलायची. म्हणजे निगेशन क्यू सुरुवातीला घ्यायचं, इम्प्लाइज करून निगेशन पी लिहायचं. सो कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हा पॉईंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. याच्या पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे लॉज. आता लॉज मी एक्सप्लेन नाही करत बसत या ठिकाणी, कारण मग लॉज एक्सप्लेन केले तर हा व्हिडिओ खूप लेंदी होईल. सो लॉज तुम्ही काय करा, बुक्समध्ये रीड करा, बुक्समध्ये बघून तुम्हाला लक्षात येत आहे का हे बघा. आणि जर तुम्हाला नाही लक्षात आलं तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये काय करा, सांगा की सर हा लॉ जो काय आहे तो माझ्या लक्षात आलेला नाहीये, त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओज बनवू. आय होप आजचं लेक्चर जे काय असेल ते तुमच्या लक्षात आलं असेल. असेच व्हिडिओ सिरीज जे काय आपण आता या सिरीजमध्ये आपण म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं, मॅथमॅटिकल लॉजिकचा आपण काय केली, क्विक रिव्हिजन घेतलेली आहे. याच्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, मॅथमॅटिकल लॉजिकवरती जे काही 2020 साली क्वेश्चन्स आले होते ते क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. मग अशाच प्रकारचे व्हिडिओज जर तुम्हाला हवे असतील आणि मी जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला समजत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थँक्यू फ्रेंड्स.